रसिक श्रोते हो, एक अप्रतिम आणि हृदयस्पर्शी असा लेखन आर्यन शहारे, अभिवाचन उमेश शिंदे. एक स्त्री अनंत काळाची तपस्विनी, ती थकते पण थांबत नाही, ती हरते पण हार मानत नाही. कारण तिला माहिती असतं की जीवन म्हणजे धडपड, पुन्हा उभं राहणं आणि न थकता चालत राहणं. ती कधी स्वयंपाकघरात, कधी ऑफिसात, कधी लेकरांच्या मागे, तर कधी स्वतःच्या स्वप्नांना गुपचूप थोपटत इतरांच्या स्वप्नांना बळ देणारी असते. ती सतत काहीतरी करत असते. एक मुंगी जशी शिस्तीत साठा करते ना, तशीच ती घरटं, नातं, माणसं सगळं साठवते, सांभाळते आणि जपते. तिला व्यसनांची गरज लागत नाही बरं का. तिचं एकच व्यसन आहे, जगणं आणि दुसऱ्यांना जगवणं. ती धारण करते, पोषण करते वेदना, आठवणी आणि हळव्या भावना सुद्धा. ती मोडत नाही आणि अतीव दुःखात सुद्धा कोलमडत नाही. कारण ती स्त्री आहे. तिच्या रंध्रात लढवय्या वृत्ती आहे. XX आणि XY गुणसूत्र काय तिला माहीत असतं. जन्म अपघात असतो, पण जगणं ही निवड असते. ती तत्वज्ञान जगते. स्वीकार, अनुकंपा, क्षमा ही तिच्या जगण्याचे नियम असतात. ती एकटी जगत नाही बरं का. ती एकटी जगत नाही, ती सगळ्यांना जगवते. हो, तीच करू शकते ही तपस्या. ती धात्री आहे म्हणून संयमी, ती प्रेम आहे म्हणून निस्वार्थी, ती निसर्ग आहे म्हणून अखंड. आणि म्हणूनच पुरुष आणि प्रकृती या सहजीवनाच्या चिरंतन यात्रेत ती रंग भरते, आनंद देते आणि मोहात गुंतवते. ती गुंतवते आणि तो गुंततो, कारण ती स्त्री आहे. तिचं अस्तित्व हीच खरी सृष्टीची धडक आहे. हीच खरी सृष्टीची धडक आहे. धन्यवाद.